पावसाळा आला की प्रत्येक ट्रेकरच्या मनात एकच प्रश्न असतो, यावेळी कुठे जायचं बरं? असा एखादा किल्ला आहे का जिथे चढाई दमछाक करणारी नसली तरी प्रत्येक वळणावर निसर्गाचा नवा सरप्राईज मिळेल, जिथे वाटेत धबधबे भेटतील, शेकडो वर्षांचा इतिहास दिसेल आणि वर पोचल्यावर इतकं विशाल पठार दिसेल की चालत राहावंसं वाटेल. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण जाणार आहोत अशाच एका किल्ल्यावर जो लोहगडाचा जणू मोठा भाऊच, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला किल्ले विसापूर. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणते ट्रेकिंग रूट्स आहेत, कोणता रूट सर्वात सोपा आणि कोणता सर्वात सुंदर, किल्ल्याचा इतिहास, संपूर्ण किल्ला किती वेळात पाहता येतो, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि मध्ये मध्ये काही महत्त्वाचे प्रो टिप्स या तुमचा अनुभव खूप सोपा करतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विसापूर किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे. पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर आणि मुंबईपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर. आता गडाचे ट्रेकिंग रूट्स बघूया. विसापूर फोर्टला जाण्यासाठी 3 मेन रूट्स आहेत. पहिला पाटण विलेज रूट, कमी क्राऊड, जास्त पीसफुल आणि थोडं चॅलेंजिंग. दुसरा भाजे लेणी रूट, थोडा लांब आहे पण हिस्ट्री आणि नेचर दोन्ही एकाच ट्रेकमध्ये एक्सपिरियन्स करता येतात. आणि तिसरा गायमुख खिंड रूट, सर्वात पॉप्युलर, इझी आणि पावसाळ्यात वॉटरफॉलमुळे सर्वात ब्युटिफुल. फर्स्ट टाइम येत असाल तर गायमुख खिंड रूट हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही डायरेक्ट लोहगडवाडीला पोहोचा. लोहगडवाडी म्हणजे विसापूर किल्ल्याचं गायमुख खिंड रूटचं पायथा. इथूनच या विसावा मॅगी पॉइंटच्या शेजारून ट्रेकला सुरुवात होते. सुरुवातीला तुम्हाला किल्ले विसापूर अशी कमान दिसेल. इथून पुढे गेल्यावर तुम्हाला 2 रस्ते दिसतील. ऍक्च्युअल रस्ता हा आहे. आता एक टिप, इथे बऱ्याच ठिकाणी डायरेक्शनसाठी या पाट्या लावल्या आहेत, पण या पाट्याने काही नीट दिसत नाही. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून किंवा तिथल्या लोकांना विचारून पुढे जावा. ऍक्च्युली स्टार्टिंगला हा प्रॉपर जंगल ट्रेक आहे, तरी वाटेत तुम्हाला काही स्टॉल्स दिसतील. आम्ही लवकर गेल्यामुळे अजूनही सुरू झाले नव्हते. या वाटेवरून थोडा वेळ पुढे चाललात की समोर तुम्हाला उंच हिरवागार डोंगर आणि किल्ल्याचा बुरुज दिसायला लागेल. आपल्याला तिकडेच जायचे बरं का. थोडंच पुढे आपल्याला पाण्याचं टाकं पण दिसेल. पावसाच्या पाण्याने गच्च भरलेलं आहे. थोडंच पुढे आल्यावर आपल्याला हा धबधबा दिसेल. पण मित्रांनो, हा फक्त छोटा वॉटरफॉल नाहीये, हीच आहे आपल्या टेकची वर जाण्याची वाट. हो खरंच, याच दगडांमधून आपल्याला वर चढायचंय. चढताना पाय घसरायची भीती तर होतीच, पण खरं सांगू लईच भारी वाटतो. चढताना मागचा व्ह्यू तर आहा, एकदम 10 on 10 व्ह्यू. हळूहळू ट्रेक थोडा कठीण आणि अजून स्टीप होत जातो. आणि आम्ही गेलो तेव्हा तर थोडं धोकं पण होतं. थोडं वर जाताच एक गडावरून येणारा वॉटरफॉल पण दिसला. तिकडे थोडा वेळ थांबून मस्त फोटो काढून आम्ही पुढे निघालो. आणि फायनली आम्ही गडावर पोहोचलो. पोहोचताच समोरच तुम्हाला भिंतीत हे 2 मोठे छिद्र असल्यासारखे दिसतील. नीट बघितलं तर हा धान्याचा किंवा पाण्याचा साठा असावा असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट्स मध्ये सांगा. आता हा विसापूर फोर्ट फारच मोठा आहे. नॉर्मली एक्सप्लोर करायला मिनिमम 2 किंवा 3 तास लागतात आणि प्रॉपर प्लॅन करून केलं नाही तर 4 ते 5 तास पण लागू शकतात. त्यामुळे तुम्ही मी सांगितलं तसं केलं तर तुमचा कमी वेळात परफेक्टली कव्हर होईल. तर मग वर आल्यावर तुम्ही राईट साईडने एक्सप्लोरेशन सुरू करा. आता सगळ्यात आधी आपण जाऊया महादेव मंदिराकडे. थोडं चालायला सुरू केलं की तुम्हाला छोटे छोटे धबधबे आणि पाण्याचं मोठं टाकं दिसेल. इथे थोडं एन्जॉय केलं आणि पुढे निघालो. विशेष म्हणजे आम्ही गेलो तेव्हा मस्त पाऊस सुरू होता, त्यामुळे एक्सप्लोर करायला फारच मजा येते. समोर तुम्हाला 2 वाटा दिसतील. एक राजवाड्याकडे जाते आणि ही महादेव मंदिराकडे. चला, ठरल्याप्रमाणे आपण महादेव मंदिर एक्सप्लोर करूया. तर हे आहे गडावरचं महादेव मंदिर. इथे समोर तुम्हाला 2 नंदी दिसतील.
आत महादेवाची पिंड, नाग आणि शिवाजी महाराजांचा फोटो दिसेल. बाहेर दीपमाळा दिसेल. समोरच ध्वज पण आहे. मंदिराच्या शेजारी हे पाण्याचं टाकं पण तुम्हाला दिसेल. आत उतरायला पायऱ्या पण केल्या आहेत आणि मागे मोठा तलाव पण तुम्हाला दिसेल. आता जाऊया राजवाड्याकडे. हा आहे इथला राजवाडा. इथल्या उंच भिंती अजूनही इतिहासाची साक्ष देतात. आता इतिहासाचं नाव आलंच आहे तर तुम्ही या राजवाड्याचे आणि गडाचे व्ह्यूज एन्जॉय करा आणि सोबत या गडाचा इतिहास पण ऐका. विसापूर किल्ला हा 18व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा साम्राज्याच्या विस्ताराच्या काळात उभारण्यात आला. त्यावेळी सह्याद्रीतील घाटमार्गांवर नियंत्रण ठेवणे हे राज्याच्या सुरक्षेसाठी आणि व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. या किल्ल्याच्या अगदी शेजारी असलेला लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले एकमेकांना पूरक अशा पद्धतीने वापरले जातात. बोरघाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर आणि लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. विसापूरची उंची लोहगडापेक्षा जास्त असल्यामुळे इथून परिसरावर अधिक प्रभावी नजर ठेवता येत असे. युद्धाच्या काळात हे एक मोठं सामरिक बलस्थान मानलं जात होतं. 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धादरम्यान ब्रिटिश सैन्याने प्रथम विसापूर ताब्यात घेतले. उंचीचा फायदा मिळाल्यामुळे त्यांनी इथून लोहगडावर तोफांचा मारा केला. नंतर लोहगडही त्यांच्या ताब्यात गेला. त्यामुळे विसापूरच्या रणनीतिक महत्त्वाची कल्पना येते. ब्रिटिशांनी किल्ला जिंकल्यानंतर इथल्या अनेक इमारती, तटबंदीचे काही भाग आणि लष्करी रचना उद्ध्वस्त केल्या, जेणेकरून भविष्यात हा किल्ला पुन्हा संरक्षणासाठी वापरता येऊ नये. अशाच वैभवशाली इतिहासाची साक्ष देते इथली ही तोफ. शेजारीच दुसरी मोठी तोफ पण तुम्हाला पाहायला मिळेल. आता तुम्ही म्हणाल, रील्समध्ये दिसणाऱ्या फेमस पायऱ्या तर तुम्हाला दाखवल्याच नाहीस. तर या पायऱ्या पाटण गावातून ट्रेक करून आलात तर लागतात. अरे, आपण तर लोहगडवाडीकडून आलो, मग आता? काळजी करू नका. तुम्ही गड एक्सप्लोर करताना पाटण गावाच्या साईडने थोडंसंच खाली जाऊन या बघू शकता. आम्ही गेलो तेव्हा या पायऱ्यांवर फक्त पाणीच नाही तर लिटरली वॉटरफॉल होता. इथे चपेटदान मारुतीचे शिल्प पण तुम्हाला दिसेल व शेजारीच देवडी पण आहे. इथे बरेच लोक आत्ताही कॅम्पिंग करतात. या साईडने दिसणारा व्ह्यू तर आहा, अप्रतिम, मजा आ गया एकदम. परत या पायऱ्यांवरून वर आले आणि गड एक्सप्लोर करायला सुरू केले. गडावर बऱ्याच ठिकाणी असे पाण्याचे साठे आणि टाके तुम्हाला दिसतील. थोडं पुढे आलात तर तुम्हाला पेशव्यांच्या राजवाड्याचे काही अवशेष दिसतील. आतून बघितलं तर मजबूत बांधकाम आणि भक्कम भिंती आहेत. याच्याच समोर अजून एक असा पडका वाडा तुम्हाला दिसेल. हे बघून आम्ही पुढे निघालो. समोरच पाण्याच्या टाक्यांमध्ये भिंतीवर कोरलेलं अजून एक चपेटदान मारुतीचे शिल्प आम्हाला दिसलं. इथलं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आता या गडाची तटबंदी बघा, अजूनही सुस्थितीत तुम्हाला दिसेल. शिवाय बरेच बुरुज पण आहेत आणि या तटबंदीमध्ये भरपूर ठिकाणी खाली लक्ष ठेवण्यासाठी सुविधा केली आहे. आम्ही गेलो तेव्हा धुकं होतं, सो नीट दिसलं नाही. पण महत्वाचं म्हणजे यावरून गडाचं स्ट्रॅटेजिक बांधकाम दिसून येतं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आम्ही गेलो तेव्हा वारं इतकं होतं की गडावरून वाहणाऱ्या धबधब्यांचं पाणी उलट गडावर येत होतं. अमेझिंग व्ह्यू होता हा. ऍक्च्युली हा गड भला मोठा आहे. याचं पठार दूरवर पसरलेलं आहे. आम्ही गेलो तेव्हा सगळीकडे हिरवगार पठार आणि धुकं दिसत होतं. त्यामुळे किल्ल्याचा भारी एक्सपिरियन्स घेता आला. थोडं पुढे आल्यावर आम्हाला चुन्याचा घाणा दिसला. इथेच तयार केलेला चुना गडावरच्या भक्कम बांधकामासाठी वापरला जायचा. शिवाय शेजारीच जातं पण ठेवलेलं आहे. फार मोठं आणि जड दिसत होतं. हे सगळं बघून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. आता ट्रेकला किती वेळ लागतो याबद्दल बोलायचं तर लोहगडवाडीच्या मार्गाने साधारण 45 मिनिटं ते 1 तास लागतो. थोडं थांबून फोटो व्हिडिओ काढत आलात तर अजून थोडा वेळ लागूच शकतो. आता खायचं प्यायचं काय? गडावर विकेंडला मॅगी
कैरी, काकडी, कांदा भजी, वेफर्स असं सगळं मिळतं. पाणी बॉटल्स पण मिळतात. मस्त थंडगार वातावरण आणि गरम गरम मॅगी किंवा कांदा भजी म्हणजे आहा, सुख म्हणजे हेच. या व्यतिरिक्त गडाच्या पायथ्याशी लोहगडवाडी आणि भाजे गावात घरगुती जेवण, पिठलं भाकरी, वरण भात, कांदा भजी, चहा, ताक हे सगळं मिळतं. पावसाळ्यात गरमागरम भजी आणि चहा म्हणजे ट्रेकची परफेक्ट सांगता. आता बघूया इथे कसं पोहोचायचं ते. पुण्यावरून तळेगाव, मळवली, भाजेगाव आणि मुंबईवरून लोणावळा, माळवली, भाजेगाव असं पोहोचा. ट्रेनने येणार असाल तर सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे मळवली. तिथून शेअर ऑटो किंवा स्थानिक वाहनाने भाजेगाव गाठता येतं. भाजेगावाला येऊन तुम्ही हा भाजे धबधबा पण बघू शकता. आणि वेळ असेल तर भाज्या केव पण इथेच आहेत, त्या पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. कार किंवा बाईकने येणार असाल तर थेट लोहगडवाडीपर्यंत पोहोचू शकता. पार्किंगची सुविधा गावात उपलब्ध असते. आता काय राहिलं प्रो टिप्स. पहिली, बेस्ट टाइम टू विजिट ऑफकोर्स पावसाळा. यात तुम्हाला हिरव्यागार डोंगर रांगा, वॉटरफॉल, धुकं, सिनिक रूट्स आणि सह्याद्रीचा अमेझिंग व्ह्यू हे सगळं अनुभवायला मिळेल. दुसरी, गडावरच्या खाद्यविक्रेत्यांसोबत बार्गेनिंग करू नका. फार कष्ट करून आपल्यासाठी ते या गोष्टीवर पोहोचवतात, त्यांचा आदर करा. आता हा बघा गडाचा सुंदर व्ह्यू आणि हा बघा माणसांनी केलेला कचरा. तर तिसरी टीप, आपल्याकडून गडाचं संवर्धन जमत नसेल तर ॲटलिस्ट गडावर कचरा किंवा गडाचं नुकसान करू नका. चौथी, विकेंडला गर्दी असते तर वीकडेज प्रेफर करा. पाचवी, सेल्फी किंवा फोटोसाठी तटबंदीवर चढू नका. सेल्फीपेक्षा आपला जीव जास्त महत्त्वाचा आहे. सहावी, गडावर जाणाऱ्या वाटेवर पाण्याचा प्रवाह वाढला तर गडावर जायचं टाळा. आता थोडक्यात सांगायचं तर विसापूर हा फक्त ट्रेक नाही, हा निसर्ग, इतिहास आणि सह्याद्रीचा एक खास अनुभव आहे. म्हणूनच हा फक्त किल्ला चढणं महत्त्वाचं नाही, तर प्रत्येक पावलातला प्रवास अनुभवणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच गडकिल्ल्यांच्या भटकंतीसाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू महाराष्ट्रातील अशाच एका अप्रतिम ठिकाणी. तोपर्यंत भटका पण जबाबदारी. बाय.